डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। राहुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वावरत, जांभळी, चिंचाळे आणि कुरणवाडी येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठीचा वीजपुरवठा महावितरणनं खंडित केल्याच्या विरोधात आज 17 जुलैला सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केलंय। महावितरणनं त्वरित रोहित रेस सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या वीज पंपांना बिल माफीची योजना शासनानं सुरू केली आहे। सध्या शेतामध्ये खरीपाची पिकं उभी असून शेतकऱ्यांचा मोठा खर्च झालाय। हा अत्यंत दुर्गम भाग असून इथं जगण्यासाठी शेतकरी धडपड करतायत। त्यातच महावितरणनं वसुलीचा नियम राज्यात पहिल्यांदाच राहुरी तालुक्यातील दुर्गम भागात अवलंबला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मुळा धरणाच्या लगतचे जे गाव आहेत ते सर्व मुळातच धरणग्रस्त, केके रेंजग्रस्त म्हणजे दोनदा त्या लोकांचं पुनर्वसन झाले आणि त्यांना डोंगरावर टेकडीवर जाऊन बसावं लागलं। त्यानंतर धरण अडवलं, धरण झालं, त्याचा फायदा पूर्ण अहिल्यानगरला झाला, तालुक्याला झाला। परंतु जे वंचित गाव आहे, 7-8-10 गाव आहे, त्यांचं अजूनही पुनर्वसन झालं नाही। आणि बघा शासनाने काय केलंय, 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करायला सांगितलं आणि धरणावाल्याच्या ज्या मोटरी आहेत त्या परिसरातली जी परिस्थिती अशी आहे की धरणातून पाणी उचलायचं म्हणलं तर जवळजवळ 500 ते 700 फुटाचं अंतर आहे। म्हणजे तिथं 3 HP, 5 HP, 7 HPचं काम नाहीये, तिथं लागतात 10च्या 15च्या ह्या HP पॉवरच्या मोटरी आहेत आणि ते पाणी मिळतं आम्हाला फक्त 5 HPचं। म्हणजे ही आमची शोकांतिका आहे। 2 एकरवाला जरी असला तर तो किती, त्याला 2-5-10 लाख रुपये घालून धरणावरून पाणी आणावं लागतं वरती। म्हणजे एवढी परिस्थिती आहे। आणि महावितरणकडून जर लाईट घ्यायची असेल तर महावितरणकडे अर्ज केला तर आम्हाला डीपी द्या, तर ते म्हणतात तुम्ही खाजगीत घ्या। आम्ही ती डीपी खाजगीत घेतो, 4-5 लाख रुपये ते पैसे भरतो आम्ही 5 शेतकरी एकत्र येऊन आणि ती डीपी तिथं बसवतो। म्हणजे तुम्ही बघा ना किती परिस्थिती बेकार आहे। महावितरणने आम्ही ज्या खाजगी डीपी घेतलेल्या आहे फक्त लाईट देतात आणि 3 महिन्याला 25-25 हजार रुपये बिल भरा म्हणतात। अशा पद्धतीचं त्यांचं हे वर्तन आहे। सरकार तिकडे घोषणा चांगल्या करतात पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही। या मुळा नदीकाठचे सर्व शेतकऱ्यांचे कनेक्शन बंद केले, डिप्या बंद केल्या। आज तुम्हाला सांगतो पावसाळा चालू झाला, शेतकऱ्यांनी कर्ज काढून म्हणा, सोने तारण करून म्हणा, पिकं उभे केले, पिकं रकमाला येऊ राहिलेत, पावसाने दडी मारली आणि यांनी पिकं हातात यायच्या आधीच लाईट बंद केली। म्हणजे हे जळायला लागलेली पिकं याची सगळ्यात मोठी नुकसान या महावितरणामुळे होते। सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मुळा धरणाच्या कडेला ज्या असणाऱ्या मोटरीचा सप्लाय महावितरणने बंद केला होता, त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समेत रस्ता रोको आयोजित केला होता। या रस्ता रोकोमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिले की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या ज्या 40, 50, 60 डिप्या बंद केल्या तेवढ्या डिप्या चालू करून देतो। आणि आम्ही त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही डिप्या चालू करून द्यायच्या आणि जर केलं नाही तर उद्या सकाळी महावितरणचं कार्यालय फोडलं जाणार, म्हणजे फोडलं जाणार। कारण शेतकऱ्याचा आक्रोश फार मोठा झालेला आहे। 15 दिवसापासून या डिप्या बंद आहे आणि बिल चालू आहे। सरकारने सांगितलंय तुमचं लाईट मोफत आहे। आता 7.5च्या पुढच्या मोटरीला बिल आहेत। अहो तिथं 2-2 किलोमीटरचे डोंगर आहेत आणि तिथं जर पाणी चढायला 3-2च्या मोटरीने कुठे पाणी चढत असतं का? पण त्या शेतकऱ्यांना पर्याय नाही मोठ्या वापरल्याशिवाय। आता जर 1-2 एकर शेतकऱ्याला जर 10 हॉर्सचं बिल आहे, अशा परिस्थितीत जर हे महावितरण आडमुठेपणाचं धोरण घेत आहे, कुठंच राज्यामध्ये कुठंच ही अशी परिस्थिती नाही। आणि ही फक्त मुळा धरणाच्या मोटरी बंद केल्या आहेत। आता शेतकऱ्याला कुठेतरी 2 रुपये मिळणार आहे आणि 2 महिन्यापासून पाऊस नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे आंदोलन झालं। या आंदोलनाला आम्ही पुण्यश्लोक होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुका यशवंत सेना अहिल्यानगरच्या वतीने पाठिंबा दिला आणि उद्याचं आमचं आंदोलन फिक्स ठरलंय की उद्या महावितरणचं कार्यालय फोडायचं म्हणजे फोडायचं। कारण ते जर शब्दाला जागणार नसेल तर शेतकरी त्यांची वाट पाहणार नाही। आणि परत एकदा तुमच्या मीडियाच्या वतीने म्हणजे या आमच्या भावना त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे
की उद्या आमचा परत हल्लाबोल आंदोलन हे महावितरणच्या कार्यालयावर आहे। सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं का आम्ही संपूर्ण वीज बिल माफ करू म्हणून। आज त्यांनी या नियमाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी राबवताना हे दिसत नाही। तर माझं या सरकारला म्हणणं आहे का तुम्ही जर दिलेलं आश्वासन जर पाळत नसाल तर आमचे दिलेले मतं परत मागं द्या आणि परत पुन्हा निवडणूक घ्या, मग बघू कोणतं सरकार आम्हाला सत्तेत आणायचं। अरे खोटे आश्वासनं देता, आमच्यावर चुकीचे नियम लावता, चुकीचे धोरणं राबवता। तुमच्या या धोरणामुळे आम्ही अडचणीत आलेलो आहे। शेतकरी हा एका दाण्याचे 1000 दाणे करणारा हा एकमेव पृथ्वीवरचा प्राणी आहे जो जगाचा पोशिंदा आहे। आणि आज त्याच्यावर इतकी वाईट वेळ जर येत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही। अरे आपण म्हणतो आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। अरे कशाचा कृषीप्रधान देश? अरे आज 15 दिवस झाले तुम्ही त्यांच्या डिपे बंद करता। अरे तुम्ही तुमच्या घरात एक दिवस अर्धा तास लाईट गेली तर तुमचा जीव कसा विस होतो? अरे आमच्या शेतकऱ्याला काय वाटत असेल तुम्ही 15 दिवसापासून लाईट बंद केली। त्यांनी त्या गुराढोरांना एका गाईला पाणी 15 ते 20 लिटर लागतं, 4 वेळा गाय पाणी पिती, कुठून ते पाणी आणायचं? या हरामखोरांना जरा बी थोडीफार संवेदना यांच्या अंगात शिल्लक नाही का? माझा हा सवाल आहे। अरे बिल नाही हे तर माऊली तरी म्हणले बिल भरू, पण बिल हे भरलंच गेलं नाही पाहिजे। कारण की आम्हाला तुम्ही सांगितलं होतं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे तुम्हाला आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमी भाव देऊ। का हमी भाव दिला नाही आम्हाला? तुम्ही सगळ्या सरकारी नोकरदारांना वेतन आयोग लागू केला। अरे आमचे 10 वर्ष झाले तेच आमच्या पिकाला भाव मिळतोय, ते कसं उदरनिर्वाह करायचा? अरे महागाई 4 पटीत गेली। आमच्या गावाला ज्यावेळेस 2500 रुपये भाव होता त्यावेळेस पेट्रोल 45 रुपये होतं, आज पेट्रोल 100 रुपये झालंय आणि आमच्या गावाला भाव 2500 आहे। सगळं जर तुम्ही महागाईचा विचार जर केला तर शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह सुद्धा शेतीवर करू शकत नाही, अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि हे जर जास्त बडेजावपणा करत असेल तर या सरकारला मी आज इशारा देतो का शेतकरी जरी आमच्या हातात सत्ता नसली तरी तुम्हाला तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि जिथं दिसन तिथं या मंत्र्याला ठोकल्याशिवाय सोडणार नाही। नियमाप्रमाणे येणारा थकबाकीचा हप्ता खरीपाची पिकं निघाल्यावर भरण्यास शेतकरी तयार असल्याचंही या निवेदनात नमूद केलं गेलंय। यावेळी शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शेतकरी आणि महावितरण यांच्यात यशस्वी मध्यस्थी केल्यामुळे शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको मागे घेतलाय। यावेळी महावितरणचे वीरेश बोरसे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि महसूलचे नायब तहसीलदार सोपान बाचकर यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिलंय। या आंदोलनामध्ये यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, वर्षा बाचकर, रामदास बाचकर यांची भाषणं झाली। तर ज्ञानेश्वर बाचकर, रामदास बाचकर, अविनाश बाचकर, बाबासाहेब वडितके, शिवाजी खिलारी, दत्तात्रय आघाव, अण्णासाहेब सोडणार, कैलास हाके, राजाराम तिखोळे, एकनाथ माने यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।